पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशातील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान मोदींचे सल्ले हे त्यांच्या नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. तर राहुल गांधी राजकारणातील रिजेक्टेड माल. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंचा मोदींना खोचक टोला. युद्ध सुरू होऊन 3 महिने उलटले. आधीच आवाहन केल्यास चांगला परिणाम झाला असता. खडसेंची टीका. पंतप्रधान मोदींनी चार्टर्ड विमानातून विदेश दौरे टाळावेत. राजकीय सभांसाठी झूम ॲपचा वापर करावा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा खोचक सल्ला. सोलापुरात पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. सोलापूर मनपा बाहेर शिवसैनिकांचं आंदोलन. पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. ईडी भोंदू खराचा ताबा घेणार. खराचा ताबा मिळवण्यासाठी ईडीचा अर्ज. कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची झी24 तासला माहिती. मंत्रालयातील वीज पुरवठा 10 मिनिटं झाला होता खंडित. मंत्रालयातील सर्व कर्मचारी मंत्रालयाच्या बाहेर. सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी घेतली नूतन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट. चेन्नईतील निवासस्थानी झाली स्टॅलिन आणि विजय यांची भेट. आणि नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर तुर्की एअरलाईनच्या विमानाला अपघात. लँडिंग दरम्यान विमानाचा टायर फुटला. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश.